टी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला सांगायची आहे व्हिडिओमध्ये. तर ती व्हिडिओमध्ये सांगतो, पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, पहा, CETची एक्झाम झालेली आहे, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. पण फर्स्ट अटेम्प्टची ॲन्सर की आज आलेली आहे. म्हणजे त्यानंतर ॲन्सर की आली आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नसतं की नंतर काय करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळी प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला जॉईन करून घ्या. मागच्या वेळेस आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये काउन्सिलिंग दिली होती आणि ते पण चांगल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये आज ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळं येत असतं. ठीक आहे, CETच्या कॉलेज लिस्ट सगळं इम्पॉर्टंट अपडेट सगळं त्या ठिकाणी येत असतं. त्यामुळे आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्ड कॉमन्स एंट्रन्स सेल यांच्याकडून नोटीस आलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नोटीसमध्ये काय आहे तर पहा, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ग्रॅव्हियन्सेस ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल MST CET. आता पहा, हे PCBचा आलेला आहे. PCMचं पण कधी येईल हे देखील सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. PCBचा आता पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट SMची ॲन्सर की ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल हे आलेलं आहे. कधी ॲन्सर की मिळेल ते पहा. तर पहा, PCB ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट 13/5 ते 15/5/2026 शेड्यूल फॉर डिस्प्ले फॉर क्वेश्चन पेपर्स कॅन्डिडेट रिस्पॉन्स अँड ॲन्सर की अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रॅव्हियन्स ऑब्जेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आता ग्रॅव्हियन्स ऑब्जेक्शन म्हणजे काय, तर समजा तुमचा एखादा प्रश्न चुकीचा आहे, म्हणजे CET सेलने चुकीचा दिला आहे, म्हणजे तुम्ही बरोबर ॲन्सर दिलं आहे, ॲन्सर कीमध्ये आहे बरोबर ॲन्सर, पण चुकीचा दिला आहे, तर तुम्ही हे ग्रॅव्हियन्स म्हणजे त्या ठिकाणं तो ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याच्यावरती. तो क्वेश्चनचं थोडंसं म्हणजे रिचेकिंगला पाठवू शकता थोडक्यात आपल्या भाषेत. ठीक आहे, आता पहा त्याची प्रोसेस कशी असते पहा. इफ कॅन्डिडेट हॅज पहा इफ कॅन्डिडेट हॅज अॅन ऑब्जेक्शन टू एनी क्वेश्चन इन एक्झामिनेशन, कोणत्याही क्वेश्चनला काहीही ऑब्जेक्शन असेल एखाद्या स्टुडंटचं, इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉग इन अकॉर्डिंग. तुमच्या लॉग इनमधूनच सबमिट करायचं आहे टू शेड्यूल अबव, वरती दिलेल्या शेड्यूलनुसार. आता या ठिकाणी शेड्यूल आहे. शेड्यूल पहा किती, 13 ते 15 तारीख या दरम्यानच तुम्हाला द्यायचं आहे, नंतर होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर फी इज ₹1000 पर ऑब्जेक्शन मस्ट बी पेड ऑनलाईन व्हाया द कॅन्डिडेट पोर्टल. ₹1000 पर ऑब्जेक्शनला तुम्हाला पेड करावं लागते. आता तुम्ही म्हणताल सर हे ₹1000 का पेड करायचे, कशासाठी पेड करायचे. विद्यार्थी मित्रांनो, ही CET एक्झाम आहे, महाराष्ट्राची MST CET म्हणजे एक मोठी एक्झाम आहे. ठीक आहे, आणि याच्यात काही स्टुडंट काय करतात, बरंचच चेकिंगला पाठवतात. म्हणजे क्वेश्चन जर फ्रीमध्ये ठेवलं तर चेकिंगला पाठवतात, त्याने ॲडमिशन प्रोसेस लांब होते. त्यामुळे हे असं ₹1000 जर तुम्हाला खरंच चूक असेल तरच स्टुडंट देतील, आणि मग ते ₹1000 तुम्हाला पेड करूनच तुम्हाला त्या क्वेश्चनला या ठिकाणं ते बरोबर असेल मार्क्स देतील. ठीक आहे, द ग्रॅव्हियन्स ऑब्जेक्शन ट्रॅकिंग्स फॅसिलिटीज इज अवेलेबल इन द कॅन्डिडेट लॉग इन पोर्टल अंडर द ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. ते तुमच्या पोर्टलवरती अवेलेबल असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा अजून PCBची आलेली आहे. आता ही PCMची कधी येईल, तर PCMची 1-2-3 दिवसात येऊन जाईल, ॲन्सर की रिलीज होईल फर्स्ट अटेम्प्टची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अपडेट येऊन जाईल, आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा. धन्यवाद.